मग काही वेळेस गुळ माखवण्या ठेवीला दगड, म्हणजे दगड घ्यायचा आणि त्याला गुळानं माखायचं आणि ठेवला की मग वरी दिशे भला लोकाचारी, लोकाला वाटते वा गुळाची ढेप आहे. काय वाटतंय? गुळाची ढेप आहे. आपण फोडून खायचा प्रयत्न करतो, पण ते प्रत्यक्षात गुळ आहे का? अजिबात नाही. तसं काही माणसं वरून दाखवतात झकपक माळी घातलेल्या, कपडे घातलेले किंवा समाजात वागताना भक्काशे कपडे घातलेले, पण अंतकरण तसं राहत नाही, दगडासारखं राहतं महाराज. मग तशी दांभिक भरती अंतरी विषयाचे लागले पैपिशे, म्हणजे अंतरीमध्ये विषयाचे पिशे लागलेले हे लोक राहतात, दाखवतात वेगळं आणि अंतकरणातून वागतात वेगळं. विठाला पण अशी भक्ती केली, आपल्याला वाटतं लोकाला काय दिसाले सगळ्या गोष्टी माझ्यापाशी आहेत, पण दिवसा बघितलं तर सूर्यनारायण बघत असतो, संध्याकाळी जरी असताल तुम्हाला वाटतं कोणी बघत नाही, आपण काहीही करा, पण ज्या दिवशी आपण वाईट पाऊल टाकायला गेलो त्या दिवशी विस्तू पोळ्याल्याशिवाय राहत नाही महाराज. आपल्याला जर एखादं अज्ञात गोष्टी आहेत त्यावेळेस ठीक आहे, पण ज्या दिवशी आपल्याला समजलं की पुढचा पाऊल टाकतोय आपण पण इस्त्यावर पडतोय, तरी आपण पाऊल टाकायचा प्रयत्न केला की विस्तू पोळाल्याशिवाय राहत नाही. काही हरकत नाही, माहीत नाही तुम्हाला पुढचं चुकीचं आहे, पण ज्या दिवशी समजलं की पुढची गोष्ट वाईट आहे, चुकीची आहे, त्या दिवशी तरी तिथून पुढं, आता तरी पुढे, मग त्या दिवशी तरी पुढं आपल्या आयुष्याचं सार्थक करायला विसरू नका. विठाल म्हणजे दांभिक भक्ती अशी राहते की वरून दाखवायचं ऐशिया दांभिका हरिसेवा, म्हणजे कैशी हरिसेवा. असा जर दांभिक असला तर त्याला हरिसेवा किंवा भक्ती घडत नाही महाराज. म्हणून ही दांभिक भक्ती विषयामध्ये किंवा धनासाठी भक्ती करण्यापेक्षा आपण पांडवासारखी भक्ती केली पाहिजे. विठाला आता महाभारतातल्या पांडवांचं उदाहरण घेतलं तर आपल्या आयुष्यामधील बघा, आता प्रत्येकाची भक्ती असते, लक्ष देऊन ऐका, प्रत्येकाची भक्ती असते. कोणी आयुष्याच्या 50 वर्षापर्यंत भक्ती केली असेल, कोणी 10 वर्षापासून करत असेल, कोणी 5 वर्षापासून करत असेल, पण 50 वर्षापासून भक्ती करणाऱ्या आयुष्यात त्या माणसाच्या दुःख आलं, खूप दुःख आलं की त्याच्या घरचे काय म्हणतात, आम्ही एवढं देवदेव केलं. एखाद्या माऊलीचा जर तडका बघितला, मी एवढं देवदेव केलं, इळान माळ, देवाची माळ घातली, देवाचं भजन केलं, पण मग लेकरू मा वंशाचा दिवा राहिला नाही, त्या दिवशी देव सांदीला टाकून देतात. मला सांगा, तुमच्या प्रारब्धातच ते असेल तर देवाचा काय संबंध आहे? तुमची भक्तीच तुम्ही सोडू नका ना. अंतकरणातून तुम्ही भक्ती करता, तुमच्या आयुष्यात दुःख आलंच, समजून जायचं आपल्या कर्माचे भोग आहेत. एवढं नाहीच झालं तर समजून जायचं आपल्या प्रारब्धामधले भोग आलेत आणि ते फेडायचे आणि पुढं चलायचं. विठाला म्हणजे आपल्या प्रारब्धातले भोग असतील तर आपण सहन करायचे, पण आपली भक्ती सोडायची नाही. म्हणजे आयुष्यामध्ये सुख जरी आलं तरी भक्तीला धरून राहायचं आणि दुःख जरी आलं तरी भक्तीला सोडायचं नाही, की देवाला सोडायचं नाही, आपलं नामचिंतन सोडायचं नाही. विठाला मग हे आपलं सोडा. आपल्याला वाटतं मी एवढं होईल का, आपल्याच्यानं होईल का, दुःख झालं तर नाही. सुखामध्ये देव आठवतो अजिबात नाही, पण दुःखामध्ये देव आठवल्याशिवाय राहत नाही. पण ते पाहते पांडव अखंड परी त्या देवाशी आठवित, म्हणजे कितीही संकट आलं तरी देवाला त्यांनी आठवलं, आणि सुख जरी शेवटी आलं तरी देवाला काय म्हणले, आमच्या सोबत राहा. म्हणजे सुखात पण देवाला आठवलं आणि दुःखात पण देवाला आठवलं. म्हणून अखंड देव कोणासोबत होते? पांडवांसोबत. विठाला पांडवासोबत देव होते महाराज. हे तर सोडाच, सुखात तर आठवताल, दुःखात बी आठवताल, पण झोपेत अर्जुन भेटायला गेले देवाला. दुपारचा काळ होता, कधीही आपल्या घरी जर सोयरा धायरा आला तर कमीत कमी चहा पाणी पाजवलं पाहिजे किंवा जेवू घातलं पाहिजे, आणि एवढं नाहीच झालं तर कमीत कमी चहा पाण्याचा तरी सोय केली पाहिजे. नवरा उगच फिरणार फिरणार फिरणार, बायकोला बोंबलून बोंबलून बायकोनं चहा नाही केला की मग हे
जे सोयरा आला त्याचा अपमान आहे. कोणताही सोयराला कमीत कमी चहा पाणी करा, एवढं नाहीच झालं तर हातावर साखर द्या, एक ग्लास पाण्याचा द्या, पाणी द्या, तरी तुम्ही तृप्त होता, तुम्हाला ते फळाशी नेतं. तसं अर्जुन गेले देवाला, रुक्मिणी मातेनं जेवायला वाढवलं. मध्यांकाचा काळ होता, दुपारची वेळ होती. पण कृष्णाला वाटलं, देवाला वाटलं माझा अर्जुन आतमध्ये झोपलेला आहे, त्याला उठवावं आणि त्याच्यासोबत जेवण करावं. जा म्हणले, रुक्मिणी मातेला म्हणले जा अर्जुनाला घेऊन ये. रुक्मिणी माता उठल्या आणि अर्जुनाच्या रूम मध्ये गेल्या गेल्या त्याला आवाज आला महाराज. देवाच्या भजनाचा, कृष्णाच्या नामचिंतनाचा आवाज आला. भजन तर चालू आहे, अर्जुन तर झोपलेत, पण आवाज येतोय कुठून? इकडं तिकडं बघताय कोणी नाही, पण अर्जुनाच्या जसं जवळ गेल्या, झोपीमध्ये अर्जुन असताना अर्जुनाच्या रोमा रोमामधून देवाचं नामचिंतन चालू. विठ्ठल सुखामध्ये नामचिंतन, दुःखामध्ये बी नामचिंतन आणि झोपीत पण नामचिंतन. रुक्मिणी मातेला आनंद झाला, वाह भक्त असावा तर असा. लगेच आपण बी भजन करत करत पावलं खेळायला, नाचायला सुरुवात केली रुक्मिणी मातेनं. कृष्णाला विचार पडला, रुक्मिणी माताला पाहतायत, आल्या नाहीत वापस, आपण काय करावं? नारद स्वामीला बोलवलं, नारदा जा बरं त्या रुक्मिणी मातेला घेऊन ये आणि अर्जुनाला पण घेऊन ये, जेवणाची वेळ झाली, ताट वाढून ठेवलं. नारद स्वामी नारद 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 करत अर्जुनाच्या रूम मध्ये प्रवेश करतायत. बघतायत तर काय, रुक्मिणी माता मस्त पावलं खेळत खेळत देवाचं भजन चालू आणि त्याच्यामध्ये दुसरं भजन चालू. मग नारदाला प्रश्न पडला, ठीक आहे म्हणजे रुक्मिणी माता भजन करतायत, पण दुसरं भजन येतंय कुठून? जसं अर्जुनाच्या जवळ गेलं तसं अर्जुनाच्या रोमारोमामधून देवाचं नामचिंतन. वा म्हणले, विण्याचा तार लावला काळी दोन, कोणाला काळी तीन. नारदानं आवाज बघला किती आहे, काळी तीनला लावला असेल विना. नारद स्वामीचं भजन चालू, रुक्मिणी माता नारद स्वामी भजन चालू आणि अर्जुनाचं झोपीत भजन चालू. कृष्णाने विचार केला, दोघे गेले, वापस काही आले नाही, आपल्याला जावं लागतं. उठले देवराय, जसं अर्जुनाच्या रूम मध्ये गेले तसं बघतायत तर का दोघांचं भजन चालू. अर्जुन झोपलेले, अर्जुनाच्या जवळ गेलं तर बघतायत अर्जुनच्या रोमारोमाधून देवाचं नामचिंतन चालू. पण अर्जुनाच्या पायथ्याशी बसले, जसा हात अर्जुनाच्या पायावर ठेवला तशा अर्जुन ताडकन्या उठून राहिले. देवा काय करताय? हे पाप माझ्या डोक्यावर पडलं तर मला नरकवास भोगावं लागल, असं नका करू. पण त्यावेळेस देवाने प्रत्युत्तर दिला, अर्जुना तुझ्यासारखा प्रेमळ भक्त कोणी नाही म्हणले. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रीचा चितकळा धनुर्धरा. तुझ्यासारखा धनुर्धर, प्रेमाचा जिवाळा, भक्ती एवढी करणारा कोणीच नाही. विठ्ठल त्या दिवशी अर्जुनाची भक्ती बघितली तर झोपीमध्ये पण भक्ती आली, दुःखात पण भक्ती आली आणि सुखात पण भक्ती होती. अशी भक्ती केली. आपण पण तेच करायचे. जशी अर्जुनानं भक्ती केली तशी आपल्या आयुष्यात भक्ती ठेवली पाहिजे. यदा कदाचित दुःख आलंच की समजून जायचं आपल्या आयुष्यामध्ये प्रारब्धाचे भोग आहेत आणि आपल्याला ते भोगावंच लागतील. आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे, हरकत नाही, येऊ द्या, पण उद्या आपल्या आयुष्यामध्ये सुख आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल जशी तुकोबारायांची भक्ती होती तशी अर्जुनाची भक्ती होती. हे साधू संत होऊन गेले. तुका म्हणे एका मरणेची उत्तमची उरे कीर्ती मागे. त्यांची आजही कीर्ती आहे. म्हणून देवानं एवढ्या जवळ केलं. म्हणून भक्ती जाणायला पाहिजे. अभंगाचं
जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. जन भक्ती जाणलं ते दैवाचा पुतळा होते. म्हणजे आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही महाराज. जन भक्ती जाणली, पण भक्ती अर्जुनासारखी सातत्य ठेवलं पाहिजे. भक्तीमध्ये खंडन नाही पडलं पाहिजे. दुःखामध्ये भक्ती असली पाहिजे आणि सुखामध्ये पण भक्ती असली पाहिजे. शंकराचार्याने खूप छान दृष्टांत दिलेत महाराज. भक्ती आपली कशा प्रकारे असली पाहिजे. पहिल्यांदा जर विचार केला, एखादं झाड, अंकोलचं झाड आहे किंवा इतर कोणतंही झाड घ्या, एखाद्या झाडाचा फांदी जरी लावली तरी उठतं, एखाद्या झाडाची बी जरी लावली तरी उठतं, आणि एखाद्या झाडाचे पान जरी लावलं तरी उठतं. पण त्याच झाडाचं बी एखाद्या वेळेस लावलं तर करपून जाऊ शकतं. त्याच झाडाची फांदी लावली तर करपून जाऊ शकतं. त्या दिवशी शंकराचार्यांना वाटलं अशी जर भक्ती आपण करायला गेलो तर ते भक्तीमध्ये खंडन पडतं. त्याच्या पुढं दृष्टांत दिला. परत सुई आणि लवचिंबकाचा दृष्टांत दिला. जशी सुई लवचिंबकाला चिटकून राहते तशी आपली भक्ती असली पाहिजे. पण एखादा व्यक्ती भक्ती करतो, पण त्या भक्तीमध्ये जर दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आला तर ते भक्तीपासून दुरावू शकतो. तसंच लवचिंबकामध्ये सुई आहे. सुईला जर आडवा पदर आला किंवा हात आला किंवा कपडा आला तर ती सुई लवचिंबकापासून लांब जाते. तशी भक्ती करायला गेलं तर तिथं बी मर्यादा येतात. म्हणून शंकराचार्याला वाटलं पुढं काहीतरी सांगावं. पुढचा व्यवहारातला दृष्टांत दिला, पती पत्नीचा दृष्टांत दिला. अशी कोणती माता माऊली की अखंड नवऱ्याच्या सोबत राहते? दाखवा एखादी असली तर. भावाचं काम पडलं किंवा माहेरचं काम पडलं की नवऱ्याला सोडून जाती. मग या पती पत्नीमध्ये खंडन आहे ते पडतं, म्हणजे विक्षेप होतो दोघांमध्ये. मग पती पत्नीसारखी आपण भक्ती करायला गेलो की तिथं बी मर्यादा आल्या. पण पुढं चालून शंकराचार्याने खूप छान दृष्टांत दिले महाराज. जसं समुद्रापाशी सगळ्या नद्या वाहतात, ठीक आहे, पण एखाद्या वेळेस उन्हाळ्यामध्ये नदीला पाण्याची कमतरता येते, नदी वाहत नाही. पण त्याच ठिकाणी गंगेचा जर विचार केला, अखंड गंगा समुद्राला वाहते. तशी गंगा निघाली की समुद्राला मिळते. जशी सतत ती गंगेची धार असते तशी आपली भक्ती असली पाहिजे. आणि असं सातत्य ठेवलं की मग ती अर्जुनासारखी सिद्ध भक्ती होती. महाराज विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा. आपण भक्तीचा जिव्हाळा जाणला पाहिजे, तोची दैवाचा. आपण धृतराष्ट्राचा विचार करा, ते कशाचे पुतळे होते? पापाचा, दुष्ट प्रवृत्तीचा धृतराष्ट्र पापाचा पुतळा होता. पण माझ्या ज्ञानोबरायांचा विचार करा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा माझे ज्ञानोबर आहे. 22 वर्षापर्यंत अखंड देवाची भक्ती केली महाराज. लहानपणापासून भक्ती होती, कुळापासून आलेली होती. आपण जर लहानपणीच मुलाला अशा सवयी लावल्या तर ते मुलं सिद्धीला जातात. ज्या दिवशी 5 वर्षापर्यंत मुलाला काही हात पण लावायचा नाही, 5 वर्षापर्यंत मुलाला मारायला गेलो की आपले पितरायला त्रास होतो. मग पितरायला त्रास झाला की त्याच्या कानामध्ये आवाज घुमला की आपल्याला शापित होतात. मग आपल्याला शाप दिला की आपल्या संसारात प्रपंचात दुःख येतं महाराज. 5 वर्षापर्यंत अजिबात लेकराच्या अंगाला हात लावायचा नाही.
पण 5 वर्षाच्या पुढं 12 वर्षापर्यंत लेकरायला काय करायचं? ठोकायचं. काय करायचं? ठोकायचं. तुम्ही नाही ठोकलं तरी आईनं ठोकायला पाहिजे. का? ज्या ज्या दिवशी 12 वर्षापर्यंत लेकरू वाईट मार्गाला जाईल त्या त्यावेळेस ठोकलं पाहिजे. आणि या माता माऊलीनं नाही ठोकलं की तुम्ही यायला ठोकलं पाहिजे. का? ज्या दिवशी आपला मुलगा अपराध करून घेईल त्या दिवशी वेळ येण्यापेक्षा अपराध करण्याच्या अगोदर त्याला योग्य मार्ग दाखवला तर ते अपराधापासून दूर जातो. अन्यथा आपण त्याच्या गालावरून हात फिरला, माझा बाळ्या लय गोड म्हणला, बापाला जरी शिवा देऊ लागला, माझा पिंट्या लय गोड शिवा देतोय म्हणला, की ते उद्या धोंडे घातल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून कधीही 12 वर्षापर्यंत मुलाला मारायचं, चुकला की बदडायचं, यायला सोडायचं नाही. हे बघू द्या, माझ्याकडे बघली तर हरकत नाही. एसटीत उद्या येताय ना तुम्ही, पण तिथं भांडणं करू नका, तिथं ठोकाठोकी करू नका. आमचा माऊली बसला आणि एखाद्या माऊलीनं आमच्या माऊलीला शिवा द्यावा, मला असा राग येतो. का? तर आमच्या वारकऱ्याला आमच्या माऊलीनं बोलू नये असं वाटतं. मला सांगा, तुमचे भांडणं असतात तर एसटीत करू नका, 4 चौघात करू नका, बरोबर? तुमचे भांडणच असतील तर नवऱ्याला घ्यायचं, घरी यायचं, दरवाजा लावायचं, मग काय करायचं? झपकायचं. तुम्ही तिला बाहेर दोघांना एकमेकाला प्रेमानं बोललात, प्रेमानं हसलात, प्रेमानं सगळ्या गोष्टी ठिकलात तर लोकांमध्ये इज्जत राहील. आणि 4 चौघामध्ये आपणच एकमेकाला भांडू लागलो तर आपली इज्जत गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाहेर भांडण्यापेक्षा घरात जायचं, दरवाजा लावून एकमेकाला ठोकायचं, मारायचं, मग काय भांडणं करायचे ते करायचे, पण आपल्या नवऱ्याची, आपल्या बायकोची बाहेर इज्जत जाऊ नये, एवढं मात्र आपण आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे. विठाला म्हणजे ज्ञानेश्वर महाराज लहानपणापासून एवढे ज्ञानी होते महाराज. म्हणून ज्ञानाचा पुतळा, माझ्या नामदेवरायचा प्रेमाचा पुतळा महाराज. त्याच जागी शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांतीचा. मग एखादं सोनं घ्या, सोन्याची मूर्त बनवा, पूर्ण मूर्त बनवली की सोन्याचा पुतळा तयार झाला. तद्वत तसं आपल्याला भक्ती जाणली, भक्ती केली की मग भक्तीच्या आधारावर चतुर्भुज नर होऊन गेले. म्हणजे आपण आपल्या दैवात जर भक्ती असेल, दैवानुसार आपण भक्ती जाणली आणि केली की देवाचा पुतळा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. विठाला मग एखादा अडाणी माणूस घ्या आणि गावातला एखादा ज्ञानी माणूस घ्या. एखाद्या अडाणी माणसाला वाचता येऊ नका, काही लिहिता येऊ नका, काहीच नाही, फक्त दररोज उठायचं, मंदिरामध्ये यायचं, देवाला पाणी घालायचं, सकाळी उठून संध्याकाळी हरिपाठाला यायचं, नित्यनेमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ. म्हणजे नित्यनेमानं सेवा केली अडाणी असून त्या अडाणी माणसानं देवाला प्राप्त केलं. पण एखादा ज्ञानी पुरुष ते देवाला प्राप्त करू शकत नाही. उदाहरण सांगायचं म्हणलं तर वाल्याचे काय येत होतं का? वाल्याला अजिबात नाही. स्वतः राम म्हणता येत नव्हतं, पण मरा मरा हे उपदेशानुसार म्हणलं. अडाणी वाल्याचे वाल्मिकी झाले. काय केलं? रामाआधी रामायण लिहिलं. म्हणून आपण बी अडाणी जरी असताल तरी ते देवाला एवढं पुण्यवान ठरतं की ते ज्ञानी पंडितापेक्षा जास्त श्रेष्ठ ठरत नाही. विठाला म्हणजे एखादा ज्ञानी आहेच म्हणून देवाला प्राप्त करू शकते असं नाही महाराज. मग तुम्हाला काही नका येऊ द्या, तुम्ही फक्त अखंड देवाचं नामचिंतन करा. मग कितीही शाना पंडित असेल ते देवाच्या मनात नाही. अभंगाचं 2रं चरण.
माझे मना हो का पंडित शाना, कितीही मोठा शाना पंडित असल ते रामेश्वर भट्ट शरण कोणाला आले? तुकोबरायांना आले. एवढे पंडित होते पण अज्ञानी जरी तुकोबराय असले तरी सामर्थ्य एवढं होतं, त्यांना शरण यावं लागलं कोणाला? रामेश्वर भट्टांना महाराज. मग आपण जर विचार केला एखाद्या माणसाला नका काय येऊ द्या, त्यानं हरिपाठात आला आणि म्हणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला म्हणू द्यायला पाहिजे. एखाद्या अभंगाच्या भजनामध्ये आला आणि आडाने माणूस बसला, येडं वाकडं चाल म्हणले म्हणू द्या, हरकत नाही. जैसे येईल तैसेची गावे. इथं म्हणतात तुका म्हणे भजन प्रमाणा, हरकत नाही. भजन प्रमाण म्हणजे प्रमाणाशिवाय काही म्हणू नका, म्हणजे मनाचे शब्द आपण जोडू नका हे सांगायचे तुकोबारायला. पण जसं येईल तसं म्हणलं तरी सिद्धीला कोण गेलं? वाल्याचे जरी तुझं नाये मधुर जसं येईल तसं जरी देवाचं नामचिंतन केलं तरी सिद्धीला जातो महाराज. मग एखादा नवीन माणूस जर भजनात येऊन बसला तर ज्ञानी पुरुषानं काय केलं पाहिजे? त्याला सोबत घेऊन चाललं पाहिजे. आणि त्याच ठिकाणी येडवाकडं म्हणाल हट्ट म्हणले होते येईल का दुसऱ्या हरिपाठात? अजिबात नाही. त्याला जर तसं राग केलं तर म्हणेल काय बल्ला झाली. पण त्याच ठिकाणी ज्ञानी पुरुषानं जर त्याला घेऊन म्हणलं वा आज जरी तू भजन नाही केला हरकत नाही, पण नक्कीच एक तरी दिवस तू भजन चांगलं करशील, एवढं जरी म्हणलं त्यानं, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, महिना जाऊ द्या, 2 महिने जाऊ द्या, एक तरी दिवस चांगलं भजन म्हणल्याशिवाय राहत नाही. विठाला मग एखादा ज्ञानी जरी असला तरी त्याला अहंकार चढते. का तर मला सगळ्या गोष्टी येतात. अरे बाबा तुला सगळे येतात, पण आडाण्याला सोबत घेऊन चालणं आपलं कार्य आहे. समाजामध्ये जगत असताना आपण श्रीमंत आहोत. ज्या दिवशी शिवाजी छत्रपती शिवराय यांना वाटलं तुकोबारायांना आपल्या सोबत घेऊन यावं, त्यावेळेस नजरांना पाठवला. पण त्या दिवशीचे तेव्हाचे साधू संत होते, त्यांना धनाची अपेक्षा नव्हती. पण शिवरायांना वाटलं होतं सगळ्यांना सोबत घेऊन चालावं. पण आताच्या काळात आपण जर ज्ञान आलं आपल्यापाशी तर आपल्याला पण वाटलं पाहिजे माझे पामर, माझे अडाणी समाज ह्या जडाला, ह्या जीवाला माझ्या सोबत घेऊन चाललं पाहिजे, तर ते सिद्धीला जातं. तुकोबाराय म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे. जर आपल्या आयुष्यामधला अहंकार गेला तर देव होतो. अहंकार अंगामध्ये जडान कितीही ज्ञानी असला तर त्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. विठाला मग अहंकार चढण्यापेक्षा कोणत्याही गोष्टी सत्ता असली तरी अहंकार ठेवू नका. रूप तुम्हाला चांगलं दिले तरी अहंकार ठेवू नका. आपल्याला जास्त पोरं आहेत तरी अहंकार ठेवू नका. आपल्या बापाची कुळापासून संपत्ती आहे तरी अहंकार ठेवू नका. रावणाची एवढी सत्ता संपत्ती होती महाराज, शून्यालाही राहिलं नाही. धृतराष्ट्राचे 100 पुत्र होते, बियाला बी राहिलं नाही. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अहंकार केला की त्याची माती होणार म्हणजे होणार. जसं आहे एखाद्याला गरिबी आहे, गरीब परिस्थितीनुसार राहा, हरकत नाही. झोपडीमध्ये आहेत, झोपडीमध्ये राहा. तुकोबारायची झोपडी होती, नामचिंतनाच्या देवाच्या भक्तीच्या आधारावर देव झोपडीत न्यायला आले, ते तुकोबाराय होते. म्हणून जैशी स्थिती आहे तैसे परी राहावे.
मग कौतुक पहा त्या देवाचं. जशी स्थिती आहे, जशी गरिबी आहे तसं राहा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आल्याशिवाय राहत नाही. विठाला फक्त जगत असताना ज्ञानी जर होण्यापेक्षा आपण देवाचं नामचिंतन करा, भजन करा. नक्कीच तुम्ही तुकोबाराच्या संगतीला बसल्याशिवाय राहत नाही. तिथपर्यंत नाही गेलात, कमीत कमी आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. पण तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा, म्हणजे तुकोबाराय म्हणतात कितीही मोठा असला तरी एखाद्या नामचिंतन करणाऱ्याचा मी दास जरी होईल का, तर नामामध्ये रूपामध्ये चित्त जडलं पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. नामरूपी जडले चित्त, 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 नामरूपी जडले खूप छान. ही फक्त साधना आहे, कुठं प्रॅक्टिस करता क्लास लावला नाही, फक्त साधना. देवाचं नामचिंतन, देवाची भक्ती आहे महाराज. म्हणून नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी, ज्यानं नामाचं चिंतन केलं, जे चित्तामध्ये नामधारक आहेत त्यांचा मी दास व्हायला हरकत नाही. तुकोबाराय बोलायला लागली महाराज. त्यावेळेस आपल्या मुखामध्ये सतत देवाचं चिंतन आलं पाहिजे महाराज. आपण जर बोलताना अनंत वाचाळ बरळ ती बरळ हे बोलण्यापेक्षा बोलण्याची नाही आता देवाविना, म्हणजे देवाशिवाय तुम्ही बोलू नका, ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि अनंत वाचाळाने इतर एकमेकाची निंदा करा, त्याचे परिणाम आपल्या आयुष्यात आल्याशिवाय राहत नाहीत. विठाला म्हणून हे मुख आपल्याला चांगलं बोलायला दिलं, ह्याच्यातून चांगलं बोललं पाहिजे. बरोबर. मग कुठेही गेलं तर भांडणं करू नये. एसटीत जरी आलात तरी भांडणं करू नये. नाहीतर बाबा तुका म्हणे सुख परावया सुखे अमृत हे मुखे, या आमच्या माता माऊलीचे भांडणं लगावून तुम्ही ऐकाव. पण प्रत्यक्ष ते नसतात. यायचं बोलणं जर ऐकलं केरसुने कुठले ऐकी, हा चप्पल तोंडे भुताडे भुताडे काय म्हणतात ते म्हणतात. ये तरी मला वाटते माऊली आहे घरी ते दारकी सारखी नको बाई, पण ऐक ना माय म्हणते गाय कंडक्टर तू तुला काम कर, काय कर तू तुला काम कर. मग आमच्या शेजारी एखादा बसलेला राजू महाराज सारखं म्हणते आव मावशी ते अनिल महाराज आहेत अस्सल म्हणली ते तिकडं घरी, इथं आहेत काय, इथं तिकीट काढायला तिकीट काढावं, आम्ही किती भांडणं करू द्या, आम्ही लुचालुची करू द्या, केसाचे बुचकेच्या बुचके उठू द्या, पण ते नाही. अहो तेवढे भांडणं तर सोडाच, एकमेकाला खिडकीतून ढकलालीत. काल एका मावशीनं लेकरू घेतले आणि खिडकीतून मधात ढकलाली. ही काय पद्धत झाली. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे परिणाम भोगावे लागतात. मग कोणते व्यसन राहू द्या किंवा एसटी चढायचे राहू द्या, चढायचा दरवाजा एक असतो. देवाचे द्वारे, देवाला द्वारे काय, एखाद्या माणसाला झोपेतून उठवायचंय तर त्याचं नाव घ्यावं लागल. ग्रुपनं 10 माणसं झोपतील, उगाच जाऊन हे उठ म्हणल्या 10 उठून बसतील. त्याच जागी आपल्या मालकाचा गणपतराव तुम्ही उठा म्हणले आपला गणपतराव उठून आपल्याकडे येईल. असं असतंय. दरवाजातूनच एसटीतून घुसा. कधीही कोणत्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहत नाहीत. विठाला मग असं वागण्यापेक्षा मवाळकीनं बोला, सुखानं बोला, एकमेकाला प्रेमानं बोला. आता काळाला गरज आहे, आपल्या धर्माला एकत्र याची गरज आहे. आज जर आपला धर्म एकत्र टिकून राहिला तर आपल्या पुढील लेकरायला अवघड होणार नाही.
आणि आज जर भांडणं करू लागल्या तर नक्कीच आपल्या पोरायला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. म्हणून सगळ्या हिंदू धर्मानं एक राहिलं पाहिजे महाराज. कुठंही आपल्या माणसाचा घात झाला, भांडणं झाले की कमीत कमी त्याला सोडवण्याचा तरी प्रयत्न आपण केला पाहिजे. विठ्ठल. मग कलियुगा माझी करावे कीर्तन कलो तद हरी कीर्तनात. म्हणजे कलियुगामध्ये काय करा, देवाचं नामचिंतन करा. पण प्रश्न पडतो, महाराज मला नामचिंतन करताच येत नाही. काही करू नको, देवाची पूजा कर नित्यनेमानं. काय कर, देवाची पूजा कर, तरी आपल्याला सिद्धीला जातं महाराज. एवढं नाहीच घडलं तरी 7 दिवस सत्संग राहते, येऊन कमीत कमी कीर्तन, भागवत कथा, हरिपाठ तरी कर. नाही झालं तर श्रवण तरी कर. श्रवण केल्यामुळं 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. भागवत कथा श्रवण केल्यामुळे. अंतकरणात आवडीने भावे हरिनाम किंवा भावबळे आकळ एरवी, म्हणजे भावपूर्ण आपण देवाला समर्पित केलं किंवा भावपूर्ण आपण देवाची भक्ती केली तर ते सिद्धीला जाते, अन्यथा नाही. विठ्ठल. मग भक्त्याला प्रकार भरपूर आहेत. मग तुकोबारायांनी विचार केला, याला नामचिंतन आवडना गेले, कमीत कमी श्रवण करा. मग तुकोबाराय म्हणतात, या 9 भक्तीमध्ये कोणतीही एक भक्ती घ्या तरी तुम्हाला शुद्ध करते.
तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. ज्यानं नवदा भक्ती जाणली त्याच्या एवढा शुद्ध कोणी नाही महाराज. मग नवदा भक्तीमध्ये 9 प्रकारच्या भक्त्या सांगितल्यात, पण आपल्याला कलियुगामध्ये एवढ्या भक्त्या बघायच्या नाहीत, आपल्याच्यानं होतही नाहीत. कमीत कमी कामामध्ये काम काही म्हणा, राम राम म्हणजे फक्त देवाचं चिंतन मुखामधून आलं तरी सिद्धीला जातं महाराज. पण नवदा भक्ती श्री राम प्रभूंनी शबरी मातेला सांगितली. ती अडाणी होती, भिल्ल समाजाची होती. फक्त वडिलांनी बकऱ्याचा बळी घेईल म्हणून घरातून निघाली आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांच्या संगतीत राहिली. साधू संतांची सेवा केली, देवाचं भजन, देवाचं चिंतन, देवाचं श्रवण ऐकलं. पण त्याच साधूंनी सांगून ठेवलं होतं की हे बघ मले शबरी, तुला जर आयुष्यामध्ये तुझा उद्धार करायचा असेल तर अखंड असंच देवाचं नामचिंतन, देवाची पूजा कर. नक्कीच देव तुला भेटायला आल्याशिवाय राहत नाहीत. शबरी माता उठायच्या, चारी दिशेनं रांगोळी काढायच्या. आज ह्या दिशेनं काढायचा, उद्या त्या दिशेनं, परवा त्या दिशेनं, सगळ्या दिशेनं रांगोळी काढायच्या, फुलं टाकायच्या, पूजा करायच्या. तिला वाटायचं माझे राम प्रभू मला भेटायला येतील. अखंड भक्ती, सतत भक्ती, सातत्य एवढं ठेवलं भक्तीचं. शेवटी राम प्रभूला कोणाला भेटायला यावं लागलं? शबरी मातेला, विठ्ठल. मग शबरी मातेनं ही भक्ती केली. आपल्याला तेवढं होत नाही. आपल्याला कुठं जाऊन राहायची का नाही, कारण प्रपंच सोडा कोणताच संत म्हणला नाही, कोणताच ग्रंथ म्हणलं नाही, की कोणते शास्त्र म्हणले नाही महाराज. कोणत्याही संतांनी सांगून ठेवलं नाही की तुम्ही प्रपंच सोडा. असोनी संसारी जीवा वेगू, करी म्हणजे संसारात राहा आणि प्रपंच करा तर ते सिद्धीला जातं. नाहीतर गोसाई व्हायचं, नको तेवढे विषयामध्ये गुंतायचं, मग अपराध आपल्या डोक्यावर पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा प्रपंच करा आणि परमार्थ करा, साधल्याशिवाय राहत नाही. विठाला. म्हणून आपल्याला काही कुठं जायचं नाही. माऊलीने सांगून ठेवलंय सगळ्या गोष्टी आहेत, सत्ता संपत्ती सगळं आहे. आपल्याला कुठं जायची गरज नाही. 28 बैसून करा एकचित्त. 28 बैसून म्हणले महाराजांनी सांगितले आता घरातच बसून नामचिंतन करा. मग पंढरपूरला कोण जाईल? मी एकटाच का? अजिबात तसं चालणार नाही. तुम्हाला साधू संताची भेट व्हायची असेल, तुम्हाला तिथला सोहळा पाहायचा असेल तर कुठं जावं लागेल? पंढरीशी. जेव्हा देवळात गेलं तर मूर्ती दिसते, तसं पंढरपुरात गेलं तर तिथला सोहळा दिसतो. विठाला. म्हणून आपल्याला तिथं पण जायला पाहिजे. पण माऊली सांगतात सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत, पण जर परमार्थ नसेल तर हा देह पूर्णत्वाला नाही. कने विन सोपटे कंसे लागली घंदाटे, काय करावे गोमटे वसनगर. कंस भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये ज्वारीचे दाणे नसतील तर. गाव खूप मोठं आहे, गावात मोठमोठ्या बिल्डिंग आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये माणसं राहायला नसतील तर त्याला अर्थ नाही महाराज. मग हा देह एवढा सुंदर दिलाय देवाने. बहुत जन्मांती, म्हणजे खूप जन्मानंतर हा देह आपल्याला भेटलाय. मग या देहाला सत्ता संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत, पण जर परमार्थाची जोड नसेल तर हा देह पूर्णत्वाला नाही. विठाला. मग या देहाला पूर्णत्वाला न्यायचं असेल, तुमच्यापाशी बळ आहे, त्या बळाचा वापर धर्मासाठी करा. याच्यासाठी नाही झालं तर चांगल्या कार्यासाठी करा. तुमच्यापाशी सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर धर्मासाठी करा. धर्माचं कुठंतरी भलं झालं पाहिजे, किंवा गोरगरिबाला कुठंतरी सत्तेचं मदत होईल एवढंच कार्य केलं पाहिजे. तुमच्यापाशी धनसंपत्ती आहे, एखाद्या गरीबाचं चांगलं होत असेल तर ते करा, नाहीतर इतर मार्गाला जाऊ नका. विठाल. म्हणजे एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसानं जर मंडपात यावं, टाळ घ्यावं, उभं टाकावं, त्याच्या एवढा भाग्यवान कोणी नाही महाराज. म्हणून आयुष्य जगत असताना सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकापाशी अन्न वस्त्र निवारा भरपूर आहे. मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, कोणापाशी 4 व्हीलर आहे, कोणापाशी
सगळी सत्ता आहे, संपत्ती आहे, पण या सत्तेला, संपत्तीला, आपल्या गाडीला, आपल्या सौंदर्याला या परमार्थाची जोड द्या. आपल्या मुखामधून देवाचं नामचिंतन करा, तरच आपला देह पूर्णत्वाला जातो, अन्यथा नाही. विठोबा सर्वांना रामकृष्ण हरी. सगळ्यांनी आनंदानं ऐकून घेतलात, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि जर नाही ऐकून घेतलात, काही कुजबूज केली असेल, झोपले असताल, तर या मोबाईलमध्ये आले हे 4 किंवा 5-6 दिवसाला, 8 दिवसाला कोणा बी हे उघडून पहा. वारकरी संत म्हणून आहे यूट्यूबवर, तेवढं पहा. तेवढं नाही पाहिलं तर एवढ्या आपल्या गावाचं नाव ठेवा, नक्कीच व्हिडिओ येते. कोण झोपलंय, कोण श्रवण केलंय, कोण चुळबुळ केलंय, हे सगळं त्याच्यामध्ये आलंय. त्याच्यामुळं कीर्तनात बसल्यावर बोलू नाही, उठू नाही, चांगलं श्रवण करावं नाही. थोडंफार पाय हलवा. म्हातारे माणसं असतात, गुडघे दुखतात, मये गुडघे दुखालेत, तुमचे तर दुखणारच, कारण एसटीत काट्या ठेवून माणसं चढालेत. काही हरकत नाही, बसला तरी पाय लांब केले तरी हरकत नाही. जर ज्याची परिस्थिती आहे तसं राहिलं तरी काही हरकत नाही. परिस्थिती असेल तर उपवास धरा, जर शरीराला तकलीफ होत असेल तर उपवास धरू नका. एवढं मला सांगायचं आहे. तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. जसं असं शांत बसला तसं उद्या एसटीत आला तर असंच शांत बसा, नाहीतर मला लई दुःख होतं. मी एवढं कीर्तन केलं पण एकाने ऐकलं नाही, मला त्रास होतो त्याच्यामुळं. आणि एवढं नाहीच घडलं तर आल्यानंतर कमीत कमी रामकृष्ण हरी घालायला विसरू नका. म्हणून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. लांबून आमचे पाहुणे सगळे आले, राजू महाराज, गणपत महाराज आले, तुमचं पण धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज गायनाचारी गोपाळ महाराज आले. मला वाटलं होतं येतात नाही, पण आमचे गाववाले, वाखरवेल महाराज, माऊली महाराज, इतर आपले समाधान महाराज, सगळ्या तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. कारण तुम्ही आहेत म्हणून मी आहे, नाही तर तुम्ही नसताल तर मी विठ्ठल विठ्ठल म्हणणार, मग माझं कीर्तन. म्हणून सगळ्यांनी साथ दिली तर आपलं कीर्तन सिद्धीला जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं ठीक आहे, आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी असताना माता माऊलीची साथ पाहिजे, तशी आमच्या मामीची साथ. म्हणून मामी तुमचं पण धन्यवाद असो. आम्ही सगळेजण म्हणणार, बोलणार, सगळं ठीक आहे, पण सगळे बोटं मोडजेपर्यंत वाजवणार ते आमचे प्रभाकर महाराज. तुम्हाला मनापासून धन्यवाद. वाजवत आहे, कारण आम्ही सगळं ठीक आहे हो, पण सगळ्यात मोठं कर्तृत्व आपल्या घरच्या पालकाचं असतं. कधी बी सगळ्यांनी घरचा जे मोठा माणूस आहे त्याचा आदराने वागलं पाहिजे. तसं आमच्या कीर्तनामध्ये आदर आरती हे आहेत, यांनी वाजवावं तेव्हा आम्ही बोलावं. म्हणून महाराज तुमचं धन्यवाद. सगळेजण कीर्तनाला उपस्थित आहेत. यदा कदाचित कोणाचं नाव घेतलं नसेल किंवा आमचे बाहेरून आलेले जे मंडळी आहेत, सगळ्यांचं धन्यवाद. आणि यदा कदाचित चुकीचा शब्द गेलाच असेल तर आपलं लेकरू म्हणून माफ करा. आणि चांगलं काही जर बोललं असेल तर हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर